बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा जुगार अड्ड्यांचा बाजार सर्रासपणे सुरू असल्याची माहिती समोर येते। बेकायदेशीरपणे नवी मुंबईतील अनेक ठिकाणी जुगार अड्डे आणि बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो गेम अजूनही सुरू आहेत। यामध्ये काही जुगार अड्ड्यांचे व्हिडिओज लोकशाही मराठीच्या हाती लागलेत। यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पनवेल, खांदेश्वर, कामोठे, नेरूळ परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगाराचे क्लब्स सुरू आहेत। या संदर्भात आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये। त्यामध्ये अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत, मात्र पुन्हा या सर्व गोष्टी अवैध पद्धतीने पुन्हा सुरू होत आहेत। नवी मुंबई पोलीस प्रशासनाचं मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। आकांक्षा, एकदा नाही दोनदा नाही, सातत्याने लोकशाही मराठी नवी मुंबईतील हे जे काही अवैध धंदे सुरू आहेत नवी मुंबईमध्ये त्याचा खुलासा करते, मात्र पोलीस प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं चित्र वारंवार समोर येते। आकांक्षा, या आधी देखील आपण जुगार अड्ड्यांसंदर्भात नवी मुंबईमध्ये जे काही बेकायदेशीर अवैध पद्धतीने सुरू आहे त्याची पोलखोल केलेली आहे, मात्र कोणतीही ठोस कारवाई या संदर्भात नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत नाही आणि त्यामुळेच पुन्हा एकदा लोकशाही मराठीकडे या व्हिडिओ लागलेले आहेत। हे जे व्हिडिओ आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील झोन 1च्या ठिकाणी व्हिडिओ आहेत। कामोठे मधले आणि खांदेश्वर परिसरामधले हे व्हिडिओ समोर आलेले आहेत, ज्यामध्ये बेकायदेशीरपणे जुगार खेळला जातो। त्यासोबत मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये बिंगो गेम देखील सुरू आहे। या संदर्भात जर पाहिलं गेलं तर आता जे व्हिडिओ समोर आले खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले, त्यामध्ये याआधी पोलिसांनी कारवाई केली होती, गुन्हे दाखल केले होते, मात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर 8 दिवसानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी हे सर्व सर्रासपणे बेकायदेशीर अवैध पद्धतीने सुरू असतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर लोकशाही मराठीकडे अशा गोष्टींची व्हिडिओ येत असतील, माहिती पोहोचत असतील, तर नवी मुंबई पोलीस आयुक्तांपर्यंत या गोष्टी का पोहोचत नाही, किंवा मग पोहोचून सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते का, किंवा मग वसुलीसाठी या गोष्टी सुरू ठेवल्या जातात का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। फक्त कळंबोली असेल, खांदेश्वर, कामोठे असेल किंवा मग नेरूळ असेल याच ठिकाणी सुरू नाहीये, तर संपूर्ण नवी मुंबईच्या हद्दीमध्ये या सर्व अवैध गोष्टी जुगार अड्डे सुरू आहेत। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी त्वरित यावर कारवाई करणं गरजेचं आहे। ठोस अशी उपाययोजना केली तरच हे सर्व बंद होणार आहे। निश्चित। धन्यवाद आकांक्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।